नमस्कार मंडळी, अगदी पावणे 4 मिनिटांमध्ये रेसिपी सांगणार आहे, तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तुमचे सुद्धा पैसे वाचतील. आपल्याला शेवभाजी बनवायची असेल तर शेव विकत आणायची गरज नाहीये. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. भाजी बघू शकता की आपण इथं 1.5 वाटी बेसन घेतले, त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ, हळद आणि मिरची पावडर टाकायची. ओवा क्रश करून टाकायचा. याच्यामध्ये आता पाणी टाकायचं आपल्याला. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, असं मिश्रण आपल्याला तयार करायचं आहे. जसं की आपण भजारा वगैरे भजी करण्यासाठी जसं बॅटर बनवतो तसं आपल्याला हे बेसनाचं मिश्रण तयार करायचं आहे. बेसन आणि पाणी व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे असं मिश्रण करून आपल्याला झाकून एका साईडला ठेवायचं आहे. बघू शकता तुम्ही कसं झालेलं आहे. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही. आता आपल्याला ग्रेव्हीसाठी 2 मीडियम आकाराचे कांदे मी इथे घेतलेले आहेत, 1 टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर आणि भरपूर सारा लसूण घेतलेला आहे. 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या ज्याच्यामुळे भाजीला छान टेस्ट येईल. आता भरपूर सारा मी इथे लसूण घेतलाय. तुम्ही तुमच्या हिशोबाने वापरू शकता लसूण. इथे आपला घरचा लसूण असल्यामुळे मी भरपूर लसूण वापरते. तर कांदा टोमॅटो मी चिरून घेतलेला आहे. तुमच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जसं बारीक होतं त्या हिशोबाने तुम्ही चिरू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, एका मिक्सर जारमध्ये हे जे सर्व आहे कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर हे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे आणि त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. भरपूर सारी मी कोथिंबीर वापरली त्यामुळे हिरवा कलर आलेला आहे, बघू शकता तुम्ही. आता कढईमध्ये तेल टाकायचं आहे. 1-2 चमचे तेल टाकायचं आहे कढईमध्ये. त्याच्यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे आहे. जिरे तडतडले की त्याच्यामध्ये जो आपण ही पेस्ट बनवलेली आहे, हिरवीगार पेस्ट कोथिंबीरीमुळे आलेली आहे, ती टाकायची आणि कढीपत्ता टाकून छान भाजून घ्यायचं आहे. कढीपत्ता तेलामध्ये कधीही टाकायचा नाही. वरून टाकला की त्याची टेस्टसुद्धा राहते आणि मेन म्हणजे काय होतं, अंगावर तेल उडत नाही. तर छान असं आपल्याला हे मिश्रण भाजून घ्यायचं आहे. आता आपण याच्यामध्ये चवीपुरतंच मीठ टाकलेलं आहे, जास्त टाकलेलं नाही आहे बेसनमध्ये. त्यामुळे आपल्या ग्रेव्हीला जसं मीठ लागेल त्या प्रमाणामध्ये मीठ, हळद आणि हिंग टाकून आपल्याला व्यवस्थित ही पेस्ट भाजून घ्यायची आहे. आता छान भाजलं की त्याच्यामध्ये घरचा कांदा लसूण मसाला इथे मी टाकलेला आहे. गरम मसालासुद्धा आपला घरचाच आहे, जो आपण गोडा मसाला म्हणतो. कुठल्या ठिकाणी काय वेगळं बोलतात, खडे मसाल्यांचा मसाला. तर तो मसाला मी घरचाच इथं वापरते. तुम्ही बाहेरचे मसाले वापरले तरी चालतील. तर आपल्याला जर स्टीलची कढई आहे माझी ही, तर स्टीलच्या कढईला जास्त करून ग्रेव्ही चिकटते असं वाटलं तर थोडंसं पाणी ॲड करून मसाला भाजून घ्यायचा आहे. तर मंडळी, मॉम्स किचन जॉयवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नवीन चॅनल आहे, नक्की सपोर्ट करा. आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यातलं पाणी आहे ते मी गरम केलेलं आहे. गरम पाणी टाकायचं आहे, त्यामुळे भाजीला चव पण छान येते आणि कलरसुद्धा उडत नाही, लाल छान असा कलर येतो. आता फक्त उकळी येण्याची वाट बघायची. इथं मी त्याच बेसन पिठामध्ये आपल्या दांगडा जो म्हणतात किंवा तुम्ही भोपळा म्हणत असाल तर त्याची भजीसुद्धा बनवलेली आहे त्याच बेसनपीठामध्ये राहिलेल्या. आता एका बॉटलमध्ये किंवा एखाद्या पिशवीमध्ये हे बेसनपीठ आपल्याला भरायचं आहे जे आपण बनवलेलं आहे शेवभाजीसाठी. थोडंसं अजून घट्टसर असेल तरी चालेल, पण मला थोडीशी अशी जास्त शिजलेली भाजी आवडते, त्यामुळे मी थोडंसं पातळ केलेलं आहे आणि जास्त उशीर ठेवल्यामुळे सुद्धा ते पातळ झालेलं आहे. तर तुम्ही तुमच्या हिशोबानेही बनवू शकता. आता उकळी फुटली की त्याच्यामध्ये आपल्याला बेसन पिठाचे लेयर सोडायचे आहेत, असं लाईन सोडायच्या आहेत त्याच्यामध्ये. आपल्याला झाली का नाही आपली शेवभाजी तयार. तर तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय. छान राहा, मस्त राहा.